TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. भूमी संतांची आहे आणि संतांच्या भूमी मात्र संत यावेळेस व्यासपीठावरती स्वागत आहे आपला. पहिला चेंडू पिच चेंडू होता, ड्राईव्ह केला जातो चेंडूला. एक धावे घेण्याचा अवधी, एक धावे पडली जाते पहिल्या चेंडूवरती. बघा पदवीधर व्यक्ती या ठिकाणी आल्यात, वेळात वेळ काढून तरी मोठा फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण थोडंसं डिस्चाल, चेंडूला अडवण्यात अपयशस्वी ठरतोय, मात्र तरी सुद्धा 2 धावा धापडकावरती अंकित केल्या जातात. तो संघ चांगला चेंडू सर्वरेषेत खेळायचा होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र बंदुकीमधून गोळी सुटते तसा चेंडू बॅट मधून सुटलाय आणि पहिला चौकार. दाखवायचं आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी अनमोल ठरणार आहे. चांगला चेंडू मात्र बॅट मधून निघून जातोय. चेंडू पळायची माणसं आज या ठिकाणी उपस्थित झाली आहेत. पुन्हा एकदा चांगला 2 चेंडू निर्धाव फेकले, चौकार आल्यानंतर गोलंदाज आल्याच्याकडून चढापुरचा चेंडू पूल करताय. डीपा कोर्स केलेला चेंडू पहिला टप्पा सीमा पलीकडे कडकडीत षटकार. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ. चांगला चेंडूवरती चेंडू होता, मात्र ड्राईव्ह केलं जातं त्याला. एक धाव एकवटली जातो याच दरम्यान. बघा या खेळाडूचा डान्स, जो उभा राहण्याची पद्धत वेगळी. यावेळेस चांगला चेंडू, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चांगले ट्राय केले होते, मात्र चेंडू सीमा पलीकडे षटकार. अनिकेत बिंदास या दोन संघामध्ये एक षटकार दाखवतोय. फलंदाज कुमार अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस मात्र बेट केला. पंचांकडे अपील केलं होतं. यष्टीरक्षक बघा किती. फलंदाज आकाश फुल्या चेंडू करपून समाचार घेतोय आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. आणखी एक षटकार, मस्त बॅटिंग, किती चांगली फलंदाजी कुमार. पुन्हा एकदा फुल्या चेंडू, ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला, मात्र झेल बराच वेळ हवेत होता. मात्र जर हा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून केला असता तर चौकार किंवा षटकार. मात्र यावेळेस कुमार याच्या बॅट मधून एकच धाव आली आहे. आकाश पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिले. हा चेंडू मात्र एकच धाव या चेंडूवरती अंकित करतोय. धावसंख्या धावपडकर संध्याकाळी मिळणार आहे. या चांगला चेंडू, पहिला चेंडू ऑफस्टिक वरती पडल्यानंतर नंतर मात्र 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता. तो आतून यास चांगला चेंडू बराच वेळ हवेत होता. नोमॅन लाईन्स मध्ये चेंडू, 4 क्षेत्राच्या चेंडूच्या वरती एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून थ्रो केलाय. स्ट्रॉंग अपेल, याच पंचांचं बाउट आकाशाकडे आणि बिग विकेट. मोठा फलंदाज बाद होतोय. यावेळेला सुद्धा सकाळी बघितलं होतं स्टेशन वरती, तर त्यांना सुद्धा कामानिमित्ताने थोडस वेळ कमी मिळाला आहे. याच बॅकफुटला जाऊन काट करतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये, आउटफील्ड पास आहे. आणखी एक चौकार. यावरती धावसंख्या धापडकावरती 32. मोठा फटका, चेंडू यावेळेस सावध आहे, मात्र क्षेत्ररक्षक जज करेल का? खेळ आहे, अप्रतिम झेल टिपलाय. स्पेक्टाक्युलर कॅच आपल्या संघासाठी. त्याच्यानंतर मात्र विलास बाद झालाय. त्याच्यानंतर दत्ता आणि नरेश खेळपट्टीवरती. हा चेंडू पंचानी एअरलाय. दिस कॉल बी वाईट. त्यांचं योगेश जागा बनवून ठेवण्याचा प्रयत्न. हा चेंडू पुन्हा एकदा लेग बीपरचा अपेल, पंचांनी उचलून धरलाय. आणखीन एक फलंदाज पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं होतं. वारून वरती सफळ करण्यासाठी सज्ज झालाय. या चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय शॉर्ट टर्मेनला. मात्र तोपर्यंत एकच धाव, 6 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज बाद केल्यात त्या षटकामध्ये. फुल्लेन डिलिव्हरी लागली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट टर्मेनला डायरेक्ट द्यायचं होतं, मात्र देऊ शकला नाहीये. आणि हा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. एकदा होती, दुसरीला घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण करताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा, 4थं षटक प्रगतीपथावर. फुल्लेन डिलिव्हरी, मात्र यावेळेस फलंदाज गणेश
यास एज लागली आहे फलंदाज बाद दिसला. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी आणि बिंदास संघाची. चेंडू मोठा फटका चेंडू गॅपशॉट सिलेक्शन चांगले ट्राय केले अतिशय सुरेख आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र झेल सुटलाय आणि झेलचं रूपांतर झालंय. उत्तम या चांगला चेंडू होता यष्टीरक्षक मध्ये जगावला त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता मात्र प्रयत्नाने आणि बिंदास संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली आहे. वरती चेंडू ठेवलाय मात्र तिला तिसरा चेंडू फेकतोय आणि यावेळेस मात्र चेंडू खराब दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांनी दोन्ही हात मात्र समान दिशा खराब फेकतोय. संतोष पुन्हा एकदा पुढे येतोय टॅप करतोय हा चेंडू बराच वेळ हवेत मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि याच दरम्यान मात्र 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गरज होती का 3 धावा पूर्ण करतोय. 4थी धाव होईल का आणि 4 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 5व्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र 5 धावा पूर्ण आणि पहिल्यांदा मात्र 5 धावा बघतो आपण धावून मिळाल्यात. ज्या ठिकाणी फक्त विनोद पाटील 1 धाव होती त्या ठिकाणी 5 धावा. संतोष मोठं विकेट मारा करता या चांगला चेंडू एज लागले आहे फलंदाज जानू डावकरी आता फलंदाज या संघामध्ये प्रथमच बघतोय आपण या सत्रामध्ये लेफ्ट हँडर फलंदाज. त्याला जास्त वेळ का घेता आपण समजत नाहीये. आणि बिंदास संघ प्रत्येक चेंडूवरती जर आपण क्षेत्ररक्षण बदललं तर 25 मिनिटाच्या ऐवजी 50 मिनिटं खर्च करायला आपण लक्ष ठेवा. वेळेचं भान ठेवा. या षटबी चेंडू करतो चेंडूला षटस्वर लेगला 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जातात. असवता आला नाहीये या खेळपट्टीवरती. करतोय चेंडूला चांगला चेंडू मात्र एकच धाव एकवटले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज बाद. अनिकेत बिंदास संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश. हा चेंडू बघा ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. 30 गोलंदाज दत्ता कॉमेंट्री बॉक्सिंग कडनं राईट आर्म फॉर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज डावखुरा सुरेश. हा चेंडू पुढे सरसावले होते मात्र चेंडू बघा टप्पापर्यंत बाहेर फॉर द विकेट. हा चेंडू पुढे सरसावले पुन्हा का सुरेश. पुन्हा एकदा निघाला चेंडू बाहेर मिळेल दत्ताचा. दत्ता फॉर द विकेट. मात्र डिफेन्सिव्ह फटका धावची संधी अपील केले गेले. जोरदार अपील मात्र पंचांनी फिरोज सरांनी अपील इथे फेटाळून लावलेले. प्रश्न इथे निर्माण झालेला. पुन्हा एकदा दत्ता ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज सुरेश. हा चेंडू आता मात्र टप्पापर्यंत पुन्हा एकदा बाहेर मात्र चेंडू खूपच जास्त बाहेर निघतोय. यावेळेस योगेश इंद्रगरे हा चेंडू कट करतोय. चेंडू जातोय शॉर्ट टर्नला बीट करतोय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार. APL चौकार. हे गाणं गायलंय हर्षलाच्या हळदीला. अतिशय चांगलं गाणं. दत्ता पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू पाया लागतोय मात्र यावेळेस पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग त्याचबरोबर एक डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कुमारचा. हा चेंडू लॉब केला डीपेक्षा कव्हर मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर जाताना पंच यावेळेस सांगतायत चौकार. तरी आम्ही इथे फटकेबाजी करू दबावाला बळी पडणार नाही हे कैलासने दाखवून दिले. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. स्ट्राईकला फलंदाज कैलास. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून शॉर्ट विकेटला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र तोपर्यंत 1 धाव घेण्याचा पुरेसा अवधी मिळतोय. गोलंदाज कुमार. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट संजय नगर यांच्याकडनं. स्ट्राईकला फलंदाज सुरेश. हा चेंडू यावेळेस 6व्या बॅटने चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव घेण्यासाठी स्वीकारलेले गुणलेखन करतायत. अतिशय चांगले गुणलेखन करत असताना त्यावेळेस चेंडू लॉब करतोय लांबच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये तिथपर्यंत 197 चौकार आम्ही निश्चितच काउंट केले.
मात्र आणखीन पहिल्या सामन्याचे देखील काउंट करायचे. यावेळी चेंडू अतिशय चांगली डिलिव्हरी जर आपण पाहिलं तर चेंडू टाकून दी विकेट. स्ट्राईकला फलंदाज कैलास. हा चेंडू यावेळेस येतोय विकेट क्षेत्रामध्ये 30 यार्ड मध्ये. अतिशय चांगला चेंडू मात्र बॅट टोपवलाय. धावसंख्या धावफलकावर 17. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा पहा क्रिकेट मधला आणखीन एक रेखना फटका. लवकर बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा दत्ता त्या षटकातील दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय फलंदाज कैलास. मात्र यावेळेस पुनरावृत्ती या षटकात करावी लागेल. पहिला चेंडू षटकार लगावलाय. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. दुसरा चेंडू एक धाव फेकलाय. मात्र या पुढचा तिसरा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे दत्ताचा बघूया. स्ट्राईकला फलंदाज कैलास. हा चेंडू फेकावून दिलाय. याला म्हणतात A1 क्वालिटीचा फटका. हॉलमार्क ISI मार्क षटकार दिले दत्ता. आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स त्यांना ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज कैलास. विस्फोटक आक्रमक खतरनाक. हा चेंडू बघा अपील केलं गेलंय. दरम्यान दत्ता षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावर जातोय. गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. त्यावेळेस दत्ता ओव्हर द विकेट. पुढे सरसावला फलंदाज कैलास. यष्टिरक्षकाला बीट करतो. हा चेंडू डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. यावेळेस एक धाव मिळते. षटक. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ पोहोचतोय का मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कैलास पोहोचलाय 35 धावांवर. जबरदस्त खेळी. यावेळेस चेंडू बघा कमबॅक करतोय. चेंडू नीट टाइम करू शकतो फलंदाज नरेश. हा चेंडू खोदून काढलाय बघा. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये चेंडू. महेंद्र सिंग धोनी 5 आउट झाला का संपला ना. ओंकार देसाई. हा चेंडू हवेत आहे बघा. लॉंग ऑफ द क्षेत्राचा चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद होईल का. आणि यावेळेस पहिला धक्का कैलास बाद होतो. क्रमांकावर आलाय अंकुश. सेकंडला आपण पाहतोय. हा चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक जातोय पुढे आणि हा झेल सोडलेला आहे बघा. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं धावसंख्या धावफलकावर पाहतोय 43. 9 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. हा सामना रंगतदार होताना दिसतोय. आता इथे पाहावं लागेल अंकुश कशा प्रकारची फलंदाजी करतोय. हा चेंडू बघा अपील केले गेले यष्टीचीच. पंच एकदम राऊंड चेंडू पूल केला. चेंडू जातोय शॉर्ट फायटिंगच्या डोक्यावर आणि हा जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. हा चेंडू बघा टप्पापर्यंत कसा बाहेर निघतोय. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. धाव चेंडू पाहतोय आपण. 4 चेंडू 5 धावांची गरज. हा चेंडू वेळ घेतोय. त्रिफळाचे फलंदाज बाद. सामना जिंकला होता तुषार 11 संघाने. 3 चेंडू 5 धावा. हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सज्ज तिथे सापडला आणि हा झेल सुटलेला आहे. देव देतो आणि कर्म नेतो असा सामना रोमांचकारी स्थितीमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला मात्र दबावाखाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. मात्र बघा 3 धाव होतील का. आणि या अपील केले गेले. पंचांनी अपील धरले का. फलंदाज बाद होतोय मात्र धावांची बरोबर. एक शॉट मिड विकेटला. 1 चेंडू 1 धाव. हा चेंडू बघा इथे धावचीची संधी आहे आणि इथे सुपर ओव्हर होणार. नक्कीच होणार या स्पर्धेत.